लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर। लाडक्या बहिणीला मकर संक्रांत निमित्ताने 5,000 रुपये आज। हो, लाडक्या बहिणीनो तुम्ही बरोबर ऐकतायत, तुम्हाला आता बोनस पण दिलं जात आहे। हे बघा, ऑलरेडी तुम्हाला 3,000 रुपये जाहीर करण्यात आलेले आहेत मकर संक्रांती निमित्त। हे जे काही 3,000 रुपये आहेत हे लाडकी बहीण योजनेमार्फत सुरू करण्यात आलेले आहेत आणि अखेरकार हे 3,000 रुपये तर सुरू झाले, परंतु मकर संक्रांत निमित्त तुम्हाला अजून 5,000 रुपये हे तुम्हाला बोनस पण दिलं जात आहे। डबल मकर संक्रांत आता तुमची गोड होणार आहे, डबल। हो, तर काय आहे अपडेट सर्व काही जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ पूर्ण बघा। अखेरकार देवा भाऊकडून तुम्हाला आता बोनस पण आणि हप्ता पण। हो, देवा भाऊकडून तुम्हाला आता बोनस पण आणि हप्ता पण। राज्यातील सर्व बहिणी ही अपडेट ऐकल्यानंतर खुश झालेल्या आहेत। तर काय आहे अपडेट सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। माझी तुम्हाला सर्वांना एकच विनंती असते, रोज मी तुम्हाला एकच विनंती करतो, जास्त मी तुमच्यापासून काही मागत नाही। तुम्ही सर्वांनी फक्त या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करायचा आहे। चला मग जाणून घेऊया, मकर संक्रांत निमित्त लाडक्या बहिणींना 5,000 रुपये बोनस सुरू झालं आणि महत्त्वाचं म्हणजे 3,000 रुपयाचा हप्ता देखील सुरू झाला। चला व्हिडिओ बघा आता पूर्ण। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सध्या बघत आहात की असे पोस्ट सध्या व्हायरल होत आहे आणि हे बघा ना तुम्ही, तर सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला। मकर संक्रांतीची मोठी भेट लाडक्या बहिणींना आता दिली जात आहे। किती? 1,500 रुपये नाही बरं, डायरेक्ट 3,000 रुपये। डिसेंबरचे 1,500 आणि जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये मिळून 3,000 रुपये। हे बघा येथे काय म्हटलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी। देवा भाऊकडून, देवा भाऊ म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम्हाला चांगलंच माहीत आहे। देवा भाऊकडून लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची मोठी भेट 14 जानेवारी पूर्वी। हा शब्द लक्षात घ्या, 14 जानेवारी पूर्वी, त्याचं पण सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। 14 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे 3,000 रुपये जमा होणार। म्हणजे वाटपला आता सुरुवात झालेली आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकताय, तर लाडक्या बहिणींनो वाटपला सुरुवात झालेली आहे आणि राज्यातील प्रत्येक माझ्या माता बहिणींच्या खात्यामध्ये, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये अखेरकार 3,000 रुपये वाटप सुरू झालेले आहे आणि ही सुरुवात मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे सर्व बहिणींसाठी। आता बघा, तुम्ही KYC केलेली असेलच, KYC ज्यांनी केलेली आहे, ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे आणि जे बहीण पात्र आहेत, सर्व निकषात बसत आहे, अशा बहिणींना ही वाटप होत आहे। सुरुवात झाली, किती बहिणींना हप्ता आला सर्व सांगतो, यादी दाखवतो, सर्व माहिती आलेली आहे आपल्याकडे। आणि जे मी तुम्हाला सुरुवातीला बोललो 5,000 रुपये संक्रांतचं मोठं गिफ्ट लाडक्या बहिणींना, त्याबद्दल पण माहिती देतो। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। हे बघा, तर देवा भाऊकडून लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची मोठी भेट, असे पोस्टर समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। सत्ताधारी पक्षातील उमेदवारांनी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी होण्यासाठी धडपड सुरू केली आहे। हे बघा, आता सध्या तुम्ही, आता मागच्या वेळी एक पोस्टर व्हायरल झालं, त्यामध्ये गिरीश महाजन साहेब म्हणत आहे की 3,000 रुपये वाटप 14 जानेवारी पूर्वी। तसेच एक पोस्टर अजून व्हायरल झालेला आहे, तर त्यामध्ये पण दावा करण्यात आला की 3,000 रुपये वाटप। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये वाटप अखेरकार सुरुवात होत आहे। हे बघा, तर आज तुमच्या खात्यामध्ये हप्ता येईल का, आणि येईल तर तो किती वाजता तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे त्याविषयी माहिती आलेली आहे, अत्यंत महत्त्वाची माहिती। आणि हे बघा, या अपडेटमुळे राज्यातील सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत। खुश होणारच ना, कारण एवढं मोठं गिफ्ट 3,000 रुपये आणि 5,000 रुपये लाडक्या बहिणींना दिले जात आहे, त्यामुळे लाडक्या बहिणी खुश होणारच ना। चला बघा पुढे माहिती। येत्या 14 जानेवारी पूर्वी, आता 14 जानेवारी रोजी काय आहे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, सर्वात महत्त्वाचा सण आहे, गोड सण आहे मकर संक्रांती, नवीन वर्षाचा पहिलाच सण मकर संक्रांती। आणि या नवीन सणामुळे
नवीन वर्षाच्या या मकर संक्रांतीच्या सणामुळे आता सर्व लाडक्या बहिणींना शासन मोठं गिफ्ट देत आहे, ते पण 3,000 रुपये आणि 5,000 रुपये. हे बघा, तर 14 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा होणार असल्याचा दावा करण्यात येत असल्याने हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. ठीक आहे, हे समजून शकतो आपण. पुणे महापालिका निवडणुकीच्या आराखड्यात स्वबळावर उतरलेल्या महायुतीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही कल्याणकारी योजना प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवण्यात येत आहे. मात्र आता लाडक्या बहिणींना कधी पैसे मिळणार, किती रक्कम मिळणार याचे पोस्टरही समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात येत असल्याने हा आचारसंहितेचा थेट भंग होत असल्याचा जो काही दावा आहे तो विरोधकांकडून करण्यात येत आहे. चला ठीक आहे, ही माहिती होती, तुम्हाला जी सांगितली, जी माहिती होती ती माहिती सांगितली. आता बघा 3,000 आणि 5,000 रुपये वाटाबद्दल माहिती. तर पहिले तुम्हाला ही माहिती सांगतो, त्यानंतर सर्व अपडेट पण देतो. काही नाही, छोटासा व्हिडिओ, जास्त मी तुमचा इथे टाईम घेणार नाही, परंतु जे मुद्द्याचं आहे ते तर मला सांगू द्या. हे बघा, महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे लाडक्या बहिणींनो. 15 जानेवारी जे आहे ही 15 तारीख महापालिकेची निवडणूक आहे त्या दिवशी. तर महायुतीतील 2 घटक पक्षाच्या उमेदवारांकडून त्यांच्या समाज माध्यमांच्या अकाउंटवर येत्या 14 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. सरकारकडून मकर संक्रांतीच्या दिवशी निधी वितरित करण्यात आला. तर या घटनेमुळे नेमकी कोणावर संक्रांत येणार अशी कुजबूज राजकीय वर्तुळात येणार सुरू झाले आहे. बघा, राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेली माझी लाडकी बहीण योजना, आता या योजनेत बघा गैरप्रकार समोर आलेला आहे. ते पहिले मी तुम्हाला थोडक्यात सांगून देतो. गैरप्रकार काय समोर आलेला आहे, तर बुलढाणा जिल्ह्यात शासकीय सेवेत असतानाही या योजनेचा लाभ घेतल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. हे बघा, आता शासकीय कर्मचारी असतील तर त्यांना या योजनेचा लाभ भेटत नाही आणि त्यांनी घेऊ पण नका, तरी देखील बुलढाण्यात हा प्रकार सुरू होता. काही शासकीय कर्मचारी तिथे सापडलेले आहेत, त्यांना अपात्र केलं जाणार आहे आता आणि थेट त्यांच्यावरती कारवाई देखील सुरू असल्याचं आता बोललं जात आहे. या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत मिळालेली संपूर्ण रक्कम वसूल करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाईची तयारी सुरू आहे. हे बघा, आता निकषात बसत नाही तरी देखील लाभ घेतला असेल तर त्यांच्याकडून संपूर्ण रक्कम वसूल केली जाणार आहे. आणि बुलढाण्यामध्ये तेच झालं. जे काही सरकारी कर्मचारी होते त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, त्यांच्याकडून ती पूर्ण रक्कम, जेवढे पण पैसे भेटले होते त्यांना, ती पूर्ण रक्कम शासनाने परत घेतली. आणि आता ते सरकारी कर्मचारी आहेत, त्यामुळे त्यांच्या नोकरीवरती पण आता धोका निर्माण झालेला आहे, कारण त्यांच्यावरती कारवाई देखील होत आहे. पुढे बघा, नेमकं बुलढाण्यात काय घडलं समजून घ्या. बुलढाणा जिल्ह्यात विविध शासकीय विभागात कार्यरत असलेल्या 196 कर्मचाऱ्यांची यादी महिला व बाल कल्याण विभागाला मिळाली होती. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात आली. तपासणीत 190 कर्मचारी हे अर्धवेळ स्वरूपाचे असून त्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असल्याने ते योजनेसाठी पात्र ठरले होते. मात्र उर्वरित 6 शासकीय कर्मचारी अपात्र असल्याचे समोर आले आणि या 6 कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी 16,500 रुपये असा लाभ घेतल्याचे समोर आले. त्यामुळे शासनाने त्यांच्याकडून एकूण 99,000 रुपयाची रक्कम वसूल केली आहे. आणि याशिवाय संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेचा गैरफायदा घेणे या कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. तसेच बघा, आता महत्त्वाची माहिती, लाडकी बहीण योजना काय आहे. राज्य सरकारने जून 2024 ही योजना सुरू केलेली आहे. लाडकी बहीण योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांनाच दर महिन्याला 1,500 रुपये या योजनेमार्फत मदत दिली जाते. महिलांनी आर्थिक स्थिती मजबूत व्हावी, घर खर्च हातभार लागावा आणि त्यांना आत्मनिर्भर होता यावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांचे जे काही वय आहे ते 21 ते 65 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच कुटुंबाचे जे काही उत्पन्न आहे ते 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे अशी अट देखील आहे. तर लाभ घेण्यासाठी KYC करणे ही बंधनकारक आहे. मात्र काही महिलांनी चुकीची माहिती सादर करून अर्ज केल्याचे तपासणीत उघड झाले आहे. अशा प्रकरणामध्ये आता टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाणार असल्याचे संकेत शासनाकडून देण्यात आलेले आहे. आता ज्यांनी चुकीची माहिती दिली आहे किंवा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्यांच्यावरती आता
कारवाई होणार आहे हे सांगण्याची गरज नाही. चला ठीक आहे, चला आता आपल्या अपडेटकडे आपण वळणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सुरुवातीला बोललो लाडक्या बहिणींना मकर संक्रांत निमित्ताने 5,000 रुपये आज आणि देवाभाऊकडून 3,000 रुपये लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे डिसेंबर व जानेवारीचा हप्ता. चला याबद्दल सांगतो मी तुम्हाला. हे बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 3,000 रुपये आता कोणत्याही क्षणी जमा होणार आहेत. हो, राज्यातील ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. ही सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, काय बोललेलं आहे 14 जानेवारीच्या पूर्वी, त्यामुळे आता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे मोबाईलचे मेसेजकडे लक्ष द्या. तुम्हाला मेसेज पडेल की 3,000 रुपये जमा झाले म्हणून, असं तुम्हाला मेसेज पडेल. ओके, तर ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी होती. आणि हा 5,000 रुपयाचा काय विषय आहे ते पण सांगतो. मकर संक्रांत निमित्त तुम्हाला फक्त 3,000 रुपये लाडक्या बहिणींना भेटणार आहेत. 5,000 रुपये वेगळे भेटणार नाही. आता काय होतं की काहीतरी उत्सव किंवा काहीतरी सण येतो, तर त्या दिवशी काही ना काही बोनस वगैरे दिलं जातं, गिफ्ट वगैरे दिलं जातं, परंतु यावेळेस काहीच भेटणार नाही. फक्त लाडक्या बहिणींना 3,000 रुपये तो हप्ता भेटणार आहे. या व्यतिरिक्त 5,000 रुपये गिफ्ट भेटणार नाही. आणि तुम्हाला सध्या याबद्दल सोशल मीडियावरती माहिती दिली जाते की तुम्हाला बोनस मिळेल, 5,000 मिळेल, 5,500 मिळेल किंवा 6,000 मिळेल. जेव्हा पण असं काही सण येतो तेव्हा काही जण तुम्हाला सांगतात की असं बोनस मिळेल, तर नाही. ही अपडेट पूर्णपणे म्हणजे आपण यावरती दावा करू शकत नाही. 5,000 रुपये वेगळे तुम्हाला भेटणार नाही, फक्त 3,000 रुपये वाटप भेटणार आहे लाडक्या बहिणींनो. एवढं लक्षात ठेवा. आलं तुमच्या लक्षात? चला ठीक आहे, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेतली. तुम्हाला सर्वांना फक्त मी एकच विनंती करत असतो आणि हात जोडून ती विनंती करत असतो की या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर देखील करा. चला धन्यवाद. लवकरच भेटू एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत. आणि यूट्यूब टीमला माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ असतात ते एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात व्हिडिओ असतात. आपल्या चॅनलवर दावा केला जात नाही आणि केला जाणार पण नाही. चला या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये.